तुम्ही चष्माचा विचार करताय, नवीन स्टाईल पाहिजे, ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे, तर आजच भेट द्या चष्मागृहाला। येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल। ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण 30% सवलत, पोलराइज सनग्लासेस 40 ते 50% सूट, लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी। मिरजमध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी, कोणत्याही ब्रँडेड फ्रेम्सवर मिळवा 50% सूट। आजच भेट द्या चष्मागृहाला। आमचा पत्ता 87 टॉवर, हिरा हॉटेल चौक, मार्केट रोड, मिरज। मोबाईल नंबर 7030785757। छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणासाठी पुन्हा मापे घेतली। 22 मीटर रस्त्यामधील अतिक्रमण हटवले नसल्याने रस्त्याचे काम थांबले। केवळ अंमलबजावणी न करता कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार। मिरज सुधार समितीची टीका। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गती येणार आहे। सोमवारी महापालिका नगर रचना विभागाने या रस्त्याचे नव्याने मापे घेण्याचे काम सुरू केलंय। दरम्यान यापूर्वी 4 वेळा मापे घेऊन मार्किंग निश्चित केले असताना पुन्हा मापे घेऊन प्रशासनाला नेमकं काय साध्य करायचंय असा सवाल मिरज सुधार समितीने केला आहे। छत्रपती शिवाजी महाराज अंदाजपत्रकाप्रमाणे 22 मीटर रस्ता रुंदीकरण होण्यासाठी छत्रपती शाहू महाराज चौक ते महात्मा फुले चौक पर्यंत रस्त्या शेजारील काही खासगी मिळकत बाधित होत आहे। काही ठिकाणी अतिक्रमण काढावी लागणार आहेत। महात्मा फुले चौक ते बालाजी मंगल कार्यालयापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याच्या दुतर्फा 1.5 मीटर रुंदीच्या गटारी आणि त्यावर पादचारीचे काम रखडलं आहे। शिवाय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाची पूर्वेची भिंत, शहरी बस स्थानक भिंत, मुख्य बस स्थानक भिंत हटवण्याचा निर्णय झालाय। भिंत हटवल्यानंतर हा रस्ता 22 मीटर उपलब्ध होणार आहे। रस्त्याचं काम रखडल्याने मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानुसार 6 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका आणि मिरज सुधार समितीची संयुक्त बैठक झाली। या बैठकीत 22 मीटर रस्ता रुंदीकरणाबाबत निर्णय घेण्यात आला। मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याची तक्रार पुन्हा मिरज सुधार समितीने खासदार विशाल पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। शुक्रवारी आयुक्त शुभम गुप्ता यांनी छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याची पाहणी करून पुन्हा नव्याने मोजमाप आणि मार्किंग करण्याची सूचना केली। त्यानुसार सोमवारी नगर रचनाकार वैभव वाघमारे, शाखा अभियंता रवींद्र भिंगारदेव, आलम अत्तार, संजय कांबळे, पंकजा रुईकर आदी पदाधिकाऱ्यांच्या पथकाकडून रस्त्याची मापे घेऊन मार्किंग करण्याचं काम सुरू केलं आहे। यांच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे रुंदीकरणाचे मार्किंगचे काम हाती घेतलेले आहे। रस्त्याची रुंदी ही 24.40 मीटर असून येत्या 2 ते 3 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचे मार्किंग करण्याचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे। माननीय आयुक्त यांच्या आदेशानुसार सदर कार्यवाही चालू आहे। किती मीटर रस्ता होणार आहे? सदरचा रस्ता हा 24.40 मीटर रुंदीचा आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात हा रस्ता 22 मीटर होण्यासाठी मिरज सुधार समिती सुरुवातीपासूनच आक्रमक आहे आणि आग्रही आहे। आणि हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्यामुळं आणि महापालिका यांच्या दोघांच्या विद्यमाने हा रस्ता होणार आहे। त्या रस्त्यावरील जे अतिक्रमण आहेत हे अतिक्रमण काढून देण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी या संदर्भात आवाज उठविला होता। आमच्या या मागणीची दखल घेऊन माननीय खासदार विशालदादा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती। त्या बैठकीत हा रस्ता रुंदीकरण संदर्भात एकमत झालेलं होतं। त्या अनुषंगानं हा रस्त्याचा परत नगर रचना विभागाकडून मार्किंग करण्यात आलेलं आहे। त्या रस्त्यात आज अखेर 4 वेळा मार्किंग झालेलं आहे। नुसतं मार्किंगच होत आहे आणि या संदर्भात पुढे कारवाई काहीच होत नाही आहे। तरीसुद्धा आम्ही हा रस्ता संदर्भात आम्ही आग्रही आहोत। हा रस्ता 22 मीटर होण्यासाठी संदर्भात जे काही पाठपुरावा करायला लागेल ते पाठपुरावा आम्ही सुधार समितीच्या माध्यमातून करणार आहे।